महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेअंतर्गत 1,01,000 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे। म्हणून ही लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझे विशेष सदर मंथन मराठी। मित्रांनो, या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत ते आधी समजून घेऊया। लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना दिला जाणार आहे। या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इत्या पहिलीत 6,000 रुपये, 6वीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे आणि लाभार्थी मुलीचे जेव्हा वय 18 वर्ष होईल तेव्हा तिला 75,000 रुपये रोख देण्यात येणार आहे। एकूण असे 1,01,000 रुपये देण्यात येणार आहे। राज्यातील अंदाजे 2.5 लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळेल असे बोलल्या जात आहे। या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड कशी होणार ते एकदा समजून घेऊया। ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्र धारक कुटुंबांमध्ये 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 वा अथवा 2 मुलींना लागू राहील। एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळेल। मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील। 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना लागू राहील। लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे सुद्धा आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाखांपेक्षा जास्त नसावे, अशा अटी या योजनेसाठी घालण्यात आलेल्या आहे। आता या योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करायचा ती माहिती जाणून घेऊया। तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा आहे। हा अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे किंवा शासनाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे। या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि या योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे। तारीख ठिकाण टाकून सही करायची आहे। अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोच पावती घ्यायची आहे। या अर्जासोबत कुठकुठली कागदपत्र आपल्याला जोडायची आहे ते जाणून घेऊया। लाभार्थींचा जन्म दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा यामध्ये जास्त नसावे। लाभार्थ्यांचे आधार कार्ड, प्रथम लाभवेळी ही अट शिथिल राहील, परंतु पालकाचे आधार कार्ड हे अनिवार्य राहील। बँक खात्याचा पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स आणि रेशन कार्ड, पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड हे साक्षांकित प्रत आपल्याला जोडायची आहे। मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र असे कागदपत्र आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहे। आता अर्ज केल्यानंतर लाभ कधी मिळणार ते समजून घेऊया। मित्रांनो, अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंद सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे। त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे। मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे तो पाठवायचा आहे। प्रशासकीय यंत्रणेने 2 महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे। एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। मित्रांनो, ही अशी आहे ही योजना। या योजनेचा लाभ कधीपासून मिळणार? मित्रांनो, लेक लाडकी योजनेविषयी बोलताना महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार लेक लाडकी योजनेसाठी अर्ज आणि प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हा स्तरावर देण्यात आलेल्या आहेत। विधिमंडळाचं अधिवेशन झाल्यानंतर योजनेचा लाभ द्यायला सुरुवात होईल असं त्या म्हणाल्या आहे। यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये आम्ही या योजनेसाठी 125 कोटी रुपयांची मागणी केली आहे। हा निधी एकदा प्राप्त झाल्यानंतर त्वरित योजनेचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यात येईल असे तटकरे म्हणालेले आहेत।
मित्रांनो, लेक लाडकी या योजनेविषयीची थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन. धन्यवाद.